सर्कलमध्ये आज आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ द सर्कल, सेगमेंट ऑफ द सर्कल, सर्क्युलर रिजन, आर्क ऑफ द सर्कल आणि बरंच काही बघायचं आहे. तर बघूया. ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय सर्कल हे समजून घेऊया. तर सगळ्यांनाच माहीत असतं सर्कल म्हणजे काय असतं, गोल असं म्हणतो, पण त्याला गोल असं म्हणणं चुकीचं ठरतं. सर्कल म्हणजे नेमकं काय, तर आता माझ्या हातात ही बांगडी आहे, बांगडी म्हणजे सर्कल आहे. म्हणजेच काय, तर पूर्ण मधलं जे असतं सर्कलचं ते रिकामं असतं, फक्त ही जी कडा म्हणजे सर्कल असतो. ओके, ही कडा म्हणजे सर्कल असतं. ठीक आहे. आता इथे एक मी पॉईंट घेतला आहे ओ, तर हा ओ हा पॉईंट सेंटर ऑफ द सर्कल असं मी म्हणते. सेंटर का म्हणते त्याला, तर ह्या ओ या पॉईंटमधून ह्या सर्कलवरचा कोणताही जर पॉईंट घेतला तर तो इक्विडिस्टन्स असतो. ठीक आहे. आता इथे एक मी पॉईंट घेते ह्या कडेवरचा के. आता ओके हे जेवढं डिस्टन्स असेल तेवढंच, आता मी इकडे पॉईंट घेते पी, ओ पी येईल किंवा इथं क्यू घेते. तर ओके इज इक्वल टू ओ क्यू किंवा ओ पी असं असतं. तर ह्या ज्या ड्रॉ केलेल्या आहेत तर त्याला आपण रेडियस ऑफ द सर्कल असं म्हणतो. ठीक आहे. तर रेडियस ऑफ द सर्कल म्हणजेच काय, सेंटर ऑफ द सर्कल आणि सर्कलच्या कडावरचा जर पॉईंट घेतला तर 2 पॉईंट्स जोडणारी जी लाईन असते त्याला आपण रेडियस ऑफ द सर्कल असं म्हणतो. ठीक आहे. आता ओके इज इक्वल टू जर 6 सेंटीमीटर असेल तर तेवढंच डिस्टन्स ओ क्यू असेल 6 सेंटीमीटर आणि तेवढंच डिस्टन्स ओ पी असेल 6 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता रेडियस ऑफ द सर्कल ओके इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथे बघा, त्याच्यानंतर कॉर्ड ऑफ द सर्कल. कॉर्ड ऑफ द सर्कल म्हणजेच काय, तर सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट्स जोडणारी जी लाईन असते त्याला कॉर्ड ऑफ द सर्कल असं म्हणतो. ठीक आहे. ए बी ही एक सर्कलची कॉर्ड आहे, कोणतेही 2 पॉईंट सर्कलवरचे जोडणारी. ठीक आहे. आता ए बी ही एक कॉर्ड आहे. ओके, लाईन ए बी. तर अशाच आपण खूप साऱ्या अशा कॉर्ड्स काढू शकतो सर्कलला, खूप साऱ्या. जसं की रेडियस, सर्कलच्या रेडियस म्हणजे आपण काउंट करू शकत नाही इतक्या सर्कलच्या रेडियस असतात, तसंच सर्कलच्या आपण काउंट करता येत नाहीत आपल्याला एवढ्या आपण त्याच्या कॉर्ड्स पण ड्रॉ करू शकता. ठीक आहे. आता इथे एक कॉर्ड काढली मी, तर या कॉर्डला आपण नाव देऊ एक्स वाय. ठीक आहे. अशा खूप साऱ्या अशा कॉर्ड्स असतात. आता व्हॉट इज मीन बाय डायमीटर ऑफ द सर्कल. तर डायमीटर ऑफ द सर्कल म्हणजेच काय, तर आता जी कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून जाते त्याला आपण डायमीटर ऑफ द सर्कल असं म्हणतो. ठीक आहे. आता मी इथे एक लाईन काढते. ओके, वाय झेड काढते. तर वाय झेड ही लाईन किंवा कॉर्ड, वाय झेड ही कॉर्ड आहे. ठीक आहे. कॉर्ड कशामुळं, कारण सर्कलवरच्या 2 पॉईंट्सला जोडते, पण वाय झेड ही कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून पण जाते. ठीक आहे. तर त्याला आपण डायमीटर ऑफ द सर्कल असं म्हणतो. की डायमीटर ऑफ द सर्कल म्हणजेच काय, सर्कलवरचे 2 पॉईंट्स पण जोडतो आणि तो सर्कलमधला डायमीटर सेंटर ऑफ द सर्कलमधून पण जातो, त्याला आपण डायमीटर ऑफ द सर्कल असं म्हणतो. डायमीटर म्हणजेच कॉर्ड असतं. सगळ्यात लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे डायमीटर ऑफ द सर्कल. अजून एक डायमीटरचं काय वैशिष्ट्य आहे, आता डायमीटरला जर ऑब्झर्व केलं ओ वाय आणि ओ झेड, अगेन हे रेडियस आहेत, 2 रेडियस आहेत. डायमीटरमध्ये 2 रेडियस आहेत. म्हणजेच काय, वाय झेड इज इक्वल टू काय आहे, ओ वाय प्लस ओ झेड आहे. म्हणजे हे दोन्ही पण रेडियस आहेत. ठीक आहे. 6 + 6 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. म्हणजेच हा जो वाय झेड आहे, हा जो डायमीटर आहे तो टॉईस ऑफ द रेडियस असा म्हणतो. आता डी जर डायमीटर घेतला तर हा 2r असं आपल्याला लिहितात. आर म्हणजे रेडियस. ठीक आहे. तर हे होतं रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर. आता पुढे सर्क्युलर रिजन. सर्क्युलर रिजन म्हणजेच काय, तर सर्कलच्या मधलं रिजन. मग अशी मी आता तुम्हाला बांगडी दाखवली ना, तर बांगडीच्या मधलं पूर्ण सगळं जे असतं त्याला आपण सर्क्युलर रिजन असं म्हणतो. आता ह्या सर्कलच्या मधलं पूर्ण सगळं, हे पूर्ण सगळं जर काळं 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 जर मी केलं तर तुम्हाला हे पॉईंट्स नाही दिसणार, पण हे सगळे पूर्ण सगळे पॉईंट्स असतात ना त्याला आपण सर्क्युलर रिजन असं म्हणतात. आता हे डी ई एफ हे सगळे पॉईंट इनर सर्क्युलर रिजनमध्ये आहेत. आणि आता हे सगळे डी ई एफ हे सर्क्युलर रिजनमध्ये आहेत. तिथे कोणते पण पॉईंट घ्या, एक्स घ्या, यम घ्या, हे सगळे इनर सर्क्युलर रिजनमधले पॉईंट्स आहेत. आणि ऑन द सर्कल, सर्कलवरचे कोणकोणते पॉईंट्स आहेत, ए बी सी, दिज आर द पॉईंट्स आहेत सर्कलवरचे पॉईंट्स. मग आता सेंटर ऑफ द सर्कल सर्क्युलर रिजनमध्येच असतो आपला नेहमीचा. आता सेगमेंट ऑफ द सर्कल. सर्कलचा सेगमेंट म्हणजे काय, तर आता मी एक एनी कॉर्ड काढली ए बी. ह्या ए बी कॉर्डमुळे सर्कलचे 2 पार्ट्स झालेले आहेत. तर आता एक मोठा पार्ट झालेला आहे आणि एक छोटासा
छोटासा पार्ट झालेला आहे. ओके, तर मोठ्या पार्टला आपण मेजर सेगमेंट म्हणायचं आणि छोट्या पार्टला मायनर सेगमेंट असं म्हणायचं. पण आता आता सेगमेंटला नाव देताना मला 3 लेटर्सची गरज लागणार आहे. कशामुळं? कारण आता मी ए बी म्हणलं, सेगमेंट ए बी, तर सेगमेंट ए बी कोणता? इकडचा का इकडचा? त्याच्यामुळं मी कधी पण 3 लेटर्सचा यूज करणार. आता AXB, सेगमेंट AXB म्हणजेच कोणता? तर आता दिसतो आहे, हा कोणता आहे? मायनर सेगमेंट आहे. ओके, सेगमेंट AXB हा मायनर सेगमेंट आहे. आणि तसंच सेगमेंट AYB, ओके, हा झाला मेजर सेगमेंट. ओके, सेगमेंट AYB हा झाला मायनर सेगमेंट. ओके, आर्क ऑफ द सर्कल. आता इथे एक सर्कल आहे, त्याचं सेंटर सपोज P आहे. या सर्कलवरचे मी 2 पॉईंट्स घेतले, A आणि B. या 2 पॉईंट्समुळे या सर्कलचे 2 पार्ट झालेले आहेत. ओके, AB या 2 पॉईंट्सच्या वरचा भाग आणि AB या 2 पॉईंट्सचा खालचा भाग. ठीक आहे, तर हे तयार झाले सर्कलचे 2 आर्क्स. ठीक आहे, मग आता ह्या आर्कला परत कसं वाचायचं? तर आता मगाशी सारखंच ह्या फक्त 2 पॉईंट्सने आपल्याला आर्कला नाही वाचता येणार, आपल्याला अजून एक पॉईंट्स घ्यावा लागेल. आता हे नाव देऊया आणि ह्या वरच्या पार्टला देऊया D नाव. ओके, तर आता ACB हा एक आर्क तयार झाला. ओके, आर्क ACB. ओके, आर्क ACB. हो, हा इकडं C आणि B हा फर्स्ट आर्क तयार झालेला आहे. ठीक आहे, आणि सेकंड आर्क तयार झालेला आहे ADB. ओके, सेकंड आर्क आहे ADB. असे 2 आर्क तयार झालेले आहेत. ओके, आता आर्कला नाव देताना कधी पण 3 लेटर्सच पाहिजे. 3 पेक्षा जास्त असतील तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता मी इथं जर E हा पॉईंट घेतला तर आर्क ACEB असं पण याला नाव देता येतं, पण ॲटलिस्ट मला 3 लेटर्स तर पाहिजेत आर्कला नाव देण्यासाठी. अगेन आर्कचं पण मेजर आर्क आणि मायनर आर्क. मोठा जो आर्क दिसतोय तो मेजर झाला आणि छोटा जो आर्क दिसतोय तो मायनर झाला. ओके, आता सेमी सर्कल म्हणजेच काय? तर आता मगाशी सर्कल एक डायमीटर घेतला आपण. ओके, आता डायमीटर मी AB घेतला. O इज सेंटर ऑफ द सर्कल. तर डायमीटर AB मुळे सर्कलचे अगेन 2 पार्ट झाले, पण 2 इक्वल पार्ट झाले. पण आता हे इक्वल पार्ट्स पण आहेत, पण हा आता AB या अगेन ह्या AB ह्या पॉईंटमुळे सर्कलचे 2 पार्ट झालेले आहेत. इक्वल झाले तरी पण 2 पार्ट झाले ना. ठीक आहे, तरी मग आता ह्याला सेमी सर्कल असं आपण म्हणतो. ठीक आहे, सेमी सर्कल म्हणजे हाफ ऑफ द सर्कल. ठीक आहे, आता इथं D आणि अगेन आपण तेच नाव देऊया E, किंवा आपण थोडेसे डिफरंट देऊया AX आणि इथं Y देऊया. ओके, तर आता हे जे तयार झालेले आहेत आर्क AXB आणि आर्क AYB, तर दीज आर द सेमी सर्कल्स. ओके, आणि इक्वल आर्क्स. ओके, आणि AB इज ऑल्सो डायमीटर पण आहे. ठीक आहे, मग आता सेमी सर्कलचं मेजर. आता कधी एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्कलचं मेजर कधी पण 360 डिग्री असतं. ओके, आणि सेमी सर्कलचं मेजर हे असतं 180 डिग्री. म्हणजे आपल्याला माहितीच आहे, असं सरळ हा जो सरळ अँगल असतो तो असतो 180 डिग्रीचा अँगल. हा झाला 180 डिग्रीचा आहे. मग सर्कलमध्ये असे 2 180 डिग्रीचे अँगल्स आहेत. ओके, हा एक आणि हा एक, म्हणून सर्कलचं जे मेजरमेंट आहे ते कधी पण 360चं मेजरमेंट असतं. आजकाल मोबाईलमध्ये पण आपण फोटो वगैरे काढतो बघा, तर 360 डिग्रीनी अँगलनी आपण फोटोग्राफ घेतला असं म्हणतो. तर हे पूर्ण कव्हर करतं असं या साईडनी सर्क्युलर रिजन, त्यालाच आपण 360 डिग्रीचा अँगल असं म्हणतो. ओके, आता सेंट्रल अँगल म्हणजेच कोणता? जो की सेंटर ऑफ द सर्कलने केलेला अँगल. आता सर्कलवरचे 2 पॉईंट्स घेतले A आणि B आणि हा तयार केला मी अँगल. ओके, अँगल OAB, तर याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो. ठीक आहे, मेजर ऑफ आर्क कसं काढायचं ते आता बघूया. आता आर्कमध्ये एक मायनर आर्क असतो आणि एक मेजर आर्क असतो. ठीक आहे, आता इथे या सर्कलनी AXB हा या सर्कलचा मायनर आर्क आहे. ओके, आर्क AXB हा मायनर आर्क आहे O या सेंटर असलेल्या सर्कलचा. ठीक आहे, आणि AYB हा मेजर आर्क आहे. तर ॲट फर्स्ट आपण मायनर आर्कचं मेजरमेंट कसं काढायचं ते बघूया. तर मायनर आर्कचं मेजरमेंट हे
त्या आर्कनी सबस्क्राईब केलेला सेंट्रल अँगल एवढं असतं. आता सेंट्रल अँगल कोणता आहे आर्कनी सबस्क्राईब केलेला? अँगल, मेजर ऑफ अँगल AOB. ओके, ठीक आहे. ह्या मायनर आर्कचं मेजरमेंट ह्या सेंट्रल अँगल एवढं असतं. सपोज आता AOB अँगलचं मेजरमेंट 60 डिग्री आहे, तर ह्या आर्कचं पण मेजरमेंट 60 डिग्री असेल. ठीक आहे. आता आपल्याला ह्या आर्कचं मेजरमेंट मिळालं, मग आपल्याला मेजर आर्कचं मेजरमेंट कसं काढायचं ते एकदम इझी आहे, कारण आपल्याला सर्कलचं मेजर माहिती. सर्कलचं मेजर किती असतं टोटल? तर सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री. ओके, तर 360 डिग्री मायनस आपण हा आर्क त्याच्यामधून मायनस करूया. ओके, हा जर आर्क त्याच्यामधून मायनस केला, मेजर ऑफ आर्क AXB, तर आपल्याला ह्या आर्कचं मेजर मिळेल आर्क AYB. ठीक आहे, मेजर ऑफ आर्क AXB. ठीक आहे. आता 360 डिग्री मायनस 60 डिग्री इज इक्वल टू 300 डिग्री. ह्या मेजर आर्कचं मेजरमेंट आहे 300 डिग्री. असं काढायचं याचं मेजरमेंट. ठीक आहे. तर आता इथे बघा, मेजर ऑफ मायनर आर्कचं मेजरमेंट कधी पण लेस दॅन 180 डिग्री असतं. ठीक आहे, लेस दॅन 180 डिग्री असतं. आता मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. ओके, पण सेंट्रल अँगल कोणता? सेंट्रल अँगल त्या आर्कनी सबस्क्राईब केलेला सेंट्रल अँगल. ठीक आहे, आणि त्या दोघांचं मेजरमेंट इक्वलच असतं. ठीक आहे. आता मेजर आर्क आपल्याला काढायचं, तर ते कसं काढायचं? तर काय करायचं? 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. ठीक आहे, मेजर ऑफ मायनर आर्क. ओके, एकदम इझी आहे. आणि आता ज्यावेळेस मेजर ऑफ सेमीसर्क्युलर जर आर्क असेल, सेमीसर्क्युलर आर्क म्हणजे बरोबर इथे, आणि हा जर डायमीटर असेल, सपोज EF इज डायमीटर, आणि आता EF या डायमीटरमुळं इथे जर 2 आर्क्स तयार झालेले असतील. ओके, EXF आणि EYB. तर आता आपल्याला माहिती आहे कधी पण आता हाफ सर्कलचं मेजरमेंट 180 डिग्री असतं, त्याच्यामुळं मेजर ऑफ सेमीसर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती येईल? तर ते 180 डिग्री येतं. ठीक आहे, 180 डिग्री. एकदम इझी आहे हे लक्षात ठेवण्यासाठी. इन सबस्क्राईब अँगल म्हणजेच काय? तर आता इथे बघा, जसं की आता आपण नेहमी आम्ही म्हणतो की सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनलच्या मध्ये या, सबस्क्रिप्शनमध्ये या. ओके, तसंच आता ह्या सर्कलमध्ये आता हा जो आर्क आहे AC, आता ह्या आर्कनी ह्या सर्कलच्या पॉईंटमध्ये एक पॉईंट घेऊन अँगल तयार केलेला आहे, तर त्यालाच आपण सबस्क्राईब अँगल असं म्हणतो. तर अँगल ABC हा सबस्क्राईब अँगल आहे, आर्क ADCनी तयार केलेला आहे. ठीक आहे. तर आता ह्या सबस्क्राईब अँगलचं मेजरमेंट किती असतं? तर मेजर ऑफ अँगल ABC. ओके, मेजर ऑफ अँगल ABC ह्या अँगलचं मेजरमेंट, तर ह्या आर्क, हा जो आर्क असतो ना त्याच्या हाफ असतो. ठीक आहे, ज्या आर्कनी त्याला सबस्क्राईब केलेला आहे त्याच्या हाफ त्याचं मेजरमेंट असतं. सोपं आहे लक्षात ठेवायला. हाफ ऑफ आर्क ऑफ मेजर ADC. ओके, कोणताही असलं, आता कोणताही मी आता दुसरा आर्क घेते. ठीक आहे, आता हा आर्क घेऊ आपण B इथं पॉईंट आहे, X घेऊया, X आणि Y घेऊया. ओके, तर आता XY ह्या आर्कनी या साईडला एक अँगल सबस्क्राईब केलं सर्कलच्या. ठीक आहे. हां, आता इथे Z नाव देऊया. तर अँगल XZYचं मेजरमेंट ह्या आर्क XDYच्या हाफ असतं. ठीक आहे. आता परत अँगल्स सबटेंडेड बाय सेमी सर्कल. आता हा सेमच अँगल आहे, फक्त आर्क जो आहे तो तयार झालेला आहे सेमी सर्कल, म्हणजे आर्कचे जे एंड पॉईंट्स आहेत ते सर्कलचा जो डायमीटर असतो त्याचे एंड पॉईंट आहेत. ठीक आहे. आता EF हा सर्कलचा डायमीटर आहे आणि डायमीटरचे जे एंड पॉईंट्स आहेत त्यांना आर्क तयार केलेला आहे, सेमी सर्क्युलर आर्क असं आपण म्हणतो. तर EHF हा सेमी सर्क्युलर आर्कनी हा अँगल सबस्क्राईब केलेला आहे. अँगल
EGF. तर अँगल EGFचं मेजरमेंट कधी पण किती असतं? मग आपल्याला माहिती सेमी सर्कलचं मेजरमेंट कधी पण 180 डिग्री असतं. आणि आता याच्यानुसार आता कोणत्या पण आर्कनी सबस्क्राईब केलेल्या अँगलचं हाफ असतं मेजरमेंट. ठीक आहे. तर आता या आर्क EHFनी हा अँगल सबस्क्राईब केलेला आहे, म्हणजेच 180च्या हाफ याचा मेजरमेंट असेल. ओके. तर 180च्या हाफ म्हणजेच किती? 90 डिग्रीचा हा अँगल आहे. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल EGF इज इक्वल टू 90 डिग्री. तर अँगल सबटेंडेड बाय सेमी सर्कलचं मेजरमेंट कधी पण 90 डिग्री असतं. डोळे झाकून लिहिलं तरी चालेल. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजेच काय? आता ही जी सर्कलची पूर्ण कडा आहे ना, तर त्या कडेची लांबी म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ठीक आहे. तर आता एखादी जर दोरी घेतली आणि दोरी इथं ठेवली, इथून पूर्ण अशी मेजर केली आणि इथपर्यंत ती लेंथ किती म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे. ठीक आहे. तर आता सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल कधी पण 2πr असते. पायची व्हॅल्यू माहिती आपल्याला 22/7 असेल किंवा मग 3.14 ही पायची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. किंवा 2πr और वी नो 2r इज इक्वल टू d, टॉइस ऑफ रेडियस इज इक्वल टू डायमीटर, किंवा आपण याला पाय डी असं पण लिहू शकतो. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय मल्टिप्लाय बाय डायमीटर किंवा 2π मल्टिप्लाय बाय रेडियस. ठीक आहे. आता सायक्लिक क्वाड्रिलेटरल. सायक्लिक क्वाड्रिलेटरल म्हणजेच काय? तर सर्कलच्या वर जे 4 पॉईंट्स आहेत त्या 4 पॉईंट्सनी सर्कलच्या आतमध्ये एक क्वाड्रिलेटरल बनवलेला आहे. ओके. आता त्यांचे सगळे त्या क्वाड्रिलेटरचे एंड पॉईंट सर्कलवरच आहेत. पॉईंट A, B, C, D हे सर्कलचे पॉईंट्स आहेत आणि ह्या 4 पॉईंट्समुळे एक क्वाड्रिलेटरल तयार झालेला आहे. तर या सायक्लिक क्वाड्रिलेटरलचं काय वैशिष्ट्य आहे? तर सायक्लिक क्वाड्रिलेटरलचे जे अपोजिट अँगल्स असतात, ओके, समोरचे अँगल्स ते सप्लिमेंटरी असतात. आता इथे अँगल A आणि अँगल C, अँगल A प्लस अँगल C जर केलं सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांच्या मेजरची सम 180 डिग्री असते. आणि अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. एरिया ऑफ द सर्कल. तर एरिया ऑफ द सर्कल म्हणजेच कोणता भाग? तर हा पूर्ण जो सर्कलचा मधला भाग आहे त्याला आपण एरिया ऑफ द सर्कल असं म्हणतो. ठीक आहे. तर आता हा पूर्ण सगळाच बरं का. आता इथे लाईन सगळ्या लाईन मला पूर्ण काळा नाही करता येत, पण हा सगळा पूर्ण सर्कलच्या मधला भाग म्हणजे सर्कलचा एरिया असतो. तर एरिया ऑफ द सर्कल म्हणजेच काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू πr² हा फॉर्म्युला आहे. इझिली या फॉर्म्युलावरून आपल्याला सर्कलचा एरिया काढता येतो. पाय इज इक्वल टू 22/7 और 3.14 असतो. ठीक आहे. आज आपण सर्कलबद्दल, सर्कलचा रेडियस म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, सेमी सर्कल म्हणजे काय, इनर सर्क्युलर रिजन म्हणजे काय असतो. ठीक आहे. सर्कलचे आर्क कसे फॉर्म होतात, सेंट्रल अँगल, इनसबस्क्राईब अँगल कसे फॉर्म होतात, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजेच काय आणि कसा काढायचा, एरिया ऑफ द सर्कल कसा काढायचा, सायक्लिक क्वाड्रिलेटरल एवढं सर्कलबद्दल पाहिलेलं आहे.